बहुचर्चित असणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील अनेक गावांच्या परिसरातून जाणार आहे। या भागामध्ये धरणग्रस्त बाधित लाभ क्षेत्र असल्याने शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे। तसेच महामार्ग दुसरीकडून घेऊन जावे अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जाते। त्यातच आता शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीचं भूसंपादन होणार असल्याने शेती जाणार आहे। शक्तिपीठ महामार्गास वेगवेगळ्या जिल्ह्यातून विरोध होत असतानाच आता सोलापूरमधील शेतकरी देखील चांगलेच आक्रमक झालेले आहेत। सोलापुरातील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। बहुचर्चित असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांकडून जो आहे तो विरोध होतानाचं चित्र आपल्याला दिसतोय। तहसील जिल्हा परिषदेवरती जे आहे हा धरणे आंदोलन जे आहे शेतकरी करतानाचं चित्र आपल्याला दिसून येतंय। शक्तिपीठ महामार्गाला विरोध करतानाचं चित्र आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल, आज आंदोलन करताय, कशा प्रकारे भूमिका? नमस्कार, मी एक बाधित शेतकरी आहे। शक्तिपीठ महामार्गामधील हा शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे। शेतकऱ्याचं यात कसलंही फायदा नाही आणि शेतकऱ्याला विचारात न घेता, विश्वासात न घेता सर्व शेतकऱ्याचा विरोध असताना हा महामार्ग कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रेटला जात आहे शेतकऱ्याच्या उरावर। त्यामुळं आमची कसलीही मागणी नाही शक्तिपीठाबद्दल। तर हा महामार्ग शासनानं याची गंभीर दखल घेऊन हा महामार्ग आमच्या भागातून कायमस्वरूपी रद्द करावा आणि शासनानं GR काढून शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावा ही विनंती आहे। बघतोय आपण की शेतकरी जे आहेत ते आक्रमक होत शक्तिपीठ महामार्गाला जे आहे ते विरोधी करतानाचं चित्र आपल्याला दिसून येते। एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो रद्द झाला पाहिजे अशीच भूमिका जी आहे ही शेतकरी घेतानाचं चित्र आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन तौसिफ शेख सहा, निकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।